इकडे जर बघितलं तर तुलसी फ्रूट जेली आशुतोषजी हा पाटील यांच्या मालकीचा संघ, तर दुसरीकडे निलेशजी चौधरी साहेब यांच्या मालकीचा संघ आणि अक्षय कोल्हे आता आपल्या ब्रँड सोबत मैदानाच्या आतमध्ये बरोबर उतरलेत. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा मात्र रोहित भाऊ पारदी यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलाय. पुढच्या दिशेने फिल्डर आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र मिळेल. 2 मिळाल्यात गोल्डन बॉलच्या नियमाच्या अंतर्गत. यस, 2 धावा मात्र इथे स्कोर कार्डवर ॲड होतात. 4 धावा स्कोर कार्डवर. चांगला चेंडू यावेळेस अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. फिल्डर आहेत मागे. चेंडूला अडवण्यासाठी जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र इथे मिळताना. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड, फ्लॅट शॉट, हॉट कडक. आज सकाळच्या नाश्त्याची जारी त्या मटकी झणझणीत होती ना, हा फटका देखील त्याच प्रकारे झणझणीत लागलाय. षटकार आलाय. ओहो, इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद विपुल अंबुजा आसरेला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. थँक्यू डीजे. चला, ओव्हर इथे मात्र पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर 11 धावा स्कोर कार्डवर आहे. 11 फॉर दी लॉस ऑफ 1 आफ्टर 1. अलॉंग दी कार्पेट मात्र फटका खेळून काढला तिथे आणि चौकार. यस, हिमांशू शेवटच्या बॉलवर आणि 4 धावा मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातो पुढच्या षटकासाठी. यश गोलंदाजी मार्कवर आलेत. याही वेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड प्रयत्न सुरेख होता, बट धावा कॅल्क्युलेट होतील. टोटल 8, 4 चौकार. बॅकफुटवरनं मात्र फटका खेळून दिला होता हा. याही वेळेस तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात है यार. फटका तर चांगला, बट क्षेत्ररक्षण देखील तेवढंच क्वालिटीचं. यशचा पुढचा बॉल. नो बॉल कळवला गेलाय आणि बघा 6 धावेंचा इशारा देखील इथे येतोय. नक्कीच क्या मस्ती और क्या धूम. अक्षय के बैट से आ रहे शाकालाका बूम बूम. षटकार. याही वेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड. अजून एक षटकार. बघा आपला ब्रँड घेऊन स्वतः माणूस जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो किती सुंदर बॅटिंग होती. आज आरटी स्पोर्ट्सच्या चॅनलवर एखादी रील पाहायला मिळू शकते तुम्हाला. अक्षय यांच्या बॅटमधून षटकार आलेत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. तिसरा सिक्स. नक्कीच जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडली होती अक्षय यांच्या बॅटमधनं आणि कौतुकास्पद कामगिरी. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. धावस्वरूपी 1 धाव मात्र मिळते. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडल्या करत असताना जे की आपल्याला पाहायला मिळतात अक्षय कोल्हे. हो, याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय. चेंडूने जरा जास्त झुंटी गाठली. डेंजर झोन मध्ये जाऊन लागलाय बॉल. विकेटचं बदन. फलंदाज बाद. चला, ओव्हर मात्र पूर्ण 2 ओव्हर 35 रन. 2 गडी बाद. 35 फॉर दी लॉस ऑफ नन. जबरदस्त फॉर्म मध्ये अक्षय कोल्हे जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. आरटी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपून उठलेत आणि कमालीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना जी की आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल. गोलंदाजी मार्कवर तेजल. अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. फिल्डर आहे तिकडे. जोपर्यंत चेंडूला अडवतील 1 धाव मात्र मिळेल आणि अक्षय यांना मात्र आता रिटायर व्हावं लागेल. चांगली नॉक त्यांनी खेळली आहे आणि रिटायर होऊन मात्र अक्षय तंबूच्या हस्त्याला परततात आहे. नक्कीच 25 धावा ज्या मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर गोल्डन बॉलच्या रूपात धावा आलेल्या आहेत. 2 धावा मात्र तिथे कॅल्क्युलेट होतील. तर चला, राहुल आता स्ट्रायकर एंडला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. ओहो, यावेळेसही एफर्टलेस फ्लॅट 6 क्लास.
नक्कीच इतक्या सोप्यारित्या मनगटाच्या बळावर फक्त खेळून काढला तिथे राहुलने आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. तेजल यांच्या विरोधात षटकार. हो याही वेळेस बॅनर तोड, छपरा तोड, सॉलिड 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 पॉवर हिटिंग. जणू काही गोदावरी ड्रीपचा संघ सध्याच्या घडीला धावांच्या घोड्यावरच स्वार आहे. यावेळेसही जर बघितला तर कमालीची बॅटिंग आहे बॉस. जबरदस्त फटके मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बॉल यायचे बाकी आहे आणि इतकी मजा येते ना राहुलची बॅटिंग बघून ज्या रीत्या फटके खेळतात आहे. बघा संघ गोदावरी ड्रिप्सचा आहे आणि गोदावरी नदी जर बघितली तर गंगा म्हणून ओळखली जाते. पैठणला ना एक जायकवाडी धरण आहे. जेव्हा दरवाजे उघडतात ना इतका सुंदर नजारा दिसतो जेव्हा पाणी येतं आणि त्याच प्रकारची बॅटिंग देखील इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. डोळ्याला थंडक मिळते या प्रकारचे फटके जे मात्र राहुल खेळतात आहे. एफर्टलेस, ताकद नाही फक्त नजाकत जी मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरचा. याही वेळेस मात्र चांगला फटका, इथे देखील चौकार. धावा मात्र धो 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 बरसल्या आणि 26 धावा आल्यावर मधनं 3 ओव्हर 61 रन. 3 ओव्हर 61 रन. गोदावरी ड्रीप्स, निलेश चौधरी अँड कंपनी. अलॉंग दी कार्पेट मात्र तो फटका खेळला होता आणि काय बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला राहुलची. ॲब्सोल्यूट क्लास. CLASS. सागर आता मात्र इथे गोदावरी ड्रिप्सच्या रणरथाला मात्र थांबवण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. धावा स्वरूपी मात्र 1 धाव मिळेल. SB इव्हेंट्सचे संचालक आहेत सागर भाऊ आणि तेच मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत. फ्री हिट जे की कळवतात आहे रोहित सर. ओहो याही वेळेस मॅक्सिमम आणि रिटायर मात्र होतील इथे राहुल पाटील आणि म्हणावं लागेल थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग. पाटलांचा बैल गाडा आणि त्याने आज पुरेपूर रॉयल टर्फ मध्ये केलाय राडा. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला रोखतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथे मात्र कॅल्क्युलेट होईल. रनसंख्या 74. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावा स्वरूपी धावा सुटतात आहे. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड खेळला. फॉलो थ्रू मध्ये अडवला होता बॉल आणि तत्पूर्वी आपण बघतोय इथे देखील 1 धाव जी मात्र सुरक्षितरित्या प्राप्त केली आहे. रनसंख्या 1 धावच्या मदतीने 76. 15 धावा मात्र सागरजी बोरुले यांच्या षटकातनं आपल्याला येताना पाहायला मिळाला. SB इव्हेंटचे संचालक सागरजी बोरुले नक्कीच गोलंदाजी मार्कर होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रनसंख्या त्यांनी 15 खर्च केली. 4 ओव्हर 76. 76 ऑन दी बोर्ड. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. बॉल टू कीपर, बॉल टू कीपर. निर्धाव चेंडू यावेळेस कमी गतीने टाकलाय आणि इथे देखील रोहित पारदी सर मॅन विथ दी ब्लॅक गॉगल आम्हाला कळवतात हा चौकार आहे. अखियो से गोली मारे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तिकडे देखील फिल्डर आहे. नक्कीच 2 जर बघितले ना तर अपोजिट स्वभावाचे पंच आहे. एकीकडे कुणाल अतिशय शांत, दुसरीकडे रोहित पारदी तेवढेच विध्वंसक. ओहो यावेळेस मात्र विध्वंसक बॅटमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. जलवाई जुंबिश. रनसंख्या 87. धन्यवाद डीजे. आणि षटकार मात्र येत असताना 87 धावा स्कोर कार्डवर. ओहो याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र डोक्याला इथे खाजवलंय. नक्कीच फलंदाज मात्र इथे बाद. विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक 3. धन्यवाद डीजे. राज यांनी मात्र इथे विकेट मिळवली आहे. -5 जे की स्कोर कार्डवर झालाय स्कोर. ओहो फटका हवेत. संधी होती तिथे बट क्षेत्ररक्षक दूर आदळले. 5 ओव्हर 83. 5 ओव्हर 83 रन. 12 धावा राजच्या ओव्हरमध्ये आल्या आणि 1 विकेटही मिळवली आहे. 5 ओव्हर 83.
आता मात्र वळूयात पुढचा षटक घेऊन रोहन. फिल्डर आहे तिकडे, चेंडूला अडवतात तोपर्यंत एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली आहे. जय जे की स्ट्राईक रेटला दिसतात आता. ओहो, यावेळेस मात्र फ्लॅट फटका आणि इथे देखील पंचांचे हात आकाशामध्ये. जबरदस्त बॅटिंग जी मात्र सुरू आहे गोदावरी ड्रिप्स काढण्यास सध्याच्या घडीला. षटकार चौकारांची आतिषबाजी. उडवला डाऊन दी ग्राउंड, साइड स्क्रीनच्या दिशेने, समोरच्या दिशेने. 95 धावा, 95 फॉर 3 जी मात्र स्कोर कार्डवरची स्थिती आहे. 95 धावा, 3 गडी बाद. नक्कीच गोदावरी ड्रीपचे संचालक सन्माननीय निलेशजी यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्याचबरोबरने विपिनजी पाटील सर, त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर समीर दादा चौधरी आणि त्याचबरोबरने आणि आमच्या या सर्व मान्यवरांचं मात्र आगमन आहे. त्या सर्वांचं मात्र हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल या ओव्हरचा, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. न्यू बॅटर मैदानाच्या. ओ भाई साहब, गॉगल पेन के. हो हो, इथे मात्र गॉगल घालून आले आणि गॉगल घालूनच मात्र इथे परतावा गेला. केतन अत्तरदे किट्टू इथे मात्र डेंजर झोनचा शिकार. रोहित सर, तुमचा गॉगल होता ना तो? हां, तेच मी म्हणलं, पहिल्याच बॉलवर कसं काय. आणि फलंदाज मात्र बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळालेत. आणि ऑलमोस्ट जर बघितलं ना तर जास्तीत जास्त विकेट आपल्याला डेंजर झोनमध्ये मारूनच बाद झालेले पाहायला मिळतात आहे. प्लस मायनस देखील फार धावा झालेल्या त्या कारणास्तव. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केडी यांना मात्र फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील. राकेशजी जे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. जसं की आपण बोललो, तुलशी जेली वर्सेस गोदावरी ड्रिप्स हा मॅच. एकीकडे आशुतोषजी पाटील साहेब यांच्या मालकीची टीम आहे, तर दुसरीकडे निलेशजी चौधरी यांच्या मालकीचा संघ गोदावरी ड्रिप्सचा संघ जो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चला चला, वेळ वाचवा. ओहो, उडवण्याचा प्रयत्न इथे देखील केला, बट फिल्डरला मात्र शोधून काढलाय. जयेश 22 वर नॉट आउट आहे. 5 बॉल बाकी आहेत अजूनही या डावाचे. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट आहे, स्ट्राईक मात्र रोटेट होईल. एका धावेनिशी मात्र संतुष्टी मानली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, यस नो. आणि आता मात्र स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतील केडी यांना, किरण भैया डाके. उडा हा, कडक आणि संधीच नाहीये कोणाला चेंडू अडवण्यासाठी. टाळ्यांचा कडकडाट जो मात्र पाहायला मिळतोय. कल्पेश भाऊला सोडून बाकी मला असं वाटतं सर्वांनीच बॅटिंग केली आहे. कल्पेश भाऊ यायला पाहिजे होते तुम्ही फलंदाजला. आवाक्याच्या बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना. याही वेळेस मागच्या बॉलवर लो ऑफ स्टिक, तर या बॉलवर लेग स्टिक. 2 बॅक टू बॅक वाईड्स. ओहो, हेलिकॉप्टर उडवला होता खरा, बट कमी गतीने टाकला बॉल. चांगला चेंडू डीप झाला खाली. 2 बॉल बाकी आहेत. डॉट बॉल आलाय. बॅटचा फेस ओपन करून फ्लॅट षटकार समोरच्या दिशेने, साइड स्क्रीनला टार्गेट केलं आणि 6 धावा वसूल केल्या. 99 आणि शेवटचा बॉल मात्र या पहिल्या धावातील. शेवटचा बॉल आहे 99 वर 5. स्विंग अँड मिस. तर डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा, डाव समाप्तीचा इशारा. 99 धावा ज्या मात्र बनवल्यात आणि 100चं मात्र टार्गेट आहे तुलसी जेली अर्थात आशुतोषजी पाटील साहेब यांच्या संघासमोर. दुसरीकडे जर बघितलं तर निलेशजी यांच्या मालकीचा संघ जो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय गोदावरी ड्रिप्स. आणि आता बघूयात कशारीत्या धावा डिफेंड करतील. मला असं वाटतं न्यू बॉल स्पेशलिस्ट कल्पेश भाऊ पहिल्या षटकात दिसू शकतात आपल्याला बॉलिंग करताना. दुसरीकडे केतन अत्तरदे देखील आहे. गोलंदाजीमध्ये चांगलीच फौज आहे. राहुल पाहायला मिळतात आहे, त्याचबरोबर केडी यांना पाहायला मिळतात आहे. इतर देखील खेळाडू आहेत, बट कोणत्या गोलंदाजांचा इथे वापर केला जाईल हे देखील बघण्यालायक राहील. नक्कीच एक बहारदार आयोजन नियोजन. गोदावरी ड्रिप संघामध्ये जर बघितलं तर मोस्टली तुम्हाला यूथ कमिटीचे खेळाडू फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. सर्वांचं जर बघितलं तर फार मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. आणि लीगचा मात्र ते शेवटचा मॅच खेळत आहे. यानंतर लगेच नॉकआउट्सचे सामने जे की आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना जो मात्र क्वार्टर फायनलचा महिलांचा राहील, तर त्याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे.
धन्यवाद डीजे. आणि नक्कीच न्यू बॅटर आता मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सलामी जोडीच्या रूपात तुलसी जेली या संघाकडनं. आणि एकीकडे आपल्याला हर्षलजी जे की नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आहे. आणि स्ट्रायकर एंडला आपण बघतोय स्ट्रायकर एंड बॅट्समॅन नेम प्लीज. वेदांत आणि हर्षलजी यांची मात्र जोडी. शुभम जे की पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. पहिला चेंडू डॉट आलाय. ओहो क्या बात आहे यार, जबरदस्त जबरदस्त बॉलिंग. ऑफस्टिकची लाईन मात्र जणू काही मेंटेन ठेवली आहे तिथे. आणि हा देखील चेंडू बॉलर टू कीपर डॉट. पुढचा बॉल याही वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने पास जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रनसंख्या रोटेट झाली आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, वेगात बॉलवर आले. चेंडूला अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप होतं. नक्कीच सिंगलच्या मदतीने रनसंख्या रोटेट होते. 100 धावांचं टार्गेट आहे. चांगला थ्रो, चांगला पिकअप. रनसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटच्या बॉलवरही इथे आपण बघतोय की एक धाव मात्र यशस्वीरित्या मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धाव्यांची सुरक्षितरित्या प्राप्ती. तर ओव्हर समाप्तीचा इशारा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर रनसंख्या झाली 5 रन. 1 ओव्हर 5 बिनगडी बाद. 1 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन. 5 धावा बिनगडी बाद. आणि गोलंदाजी मार्कवर पुढचा षटक घेऊन आपल्याला जयेश जे की दाखल झाले पाहायला मिळतील. ओहो व्हॉट अ बॉल, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर गार 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 गिरकी घेत मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने वळला. स्टंपिंग हिमांशू, यस स्टंपिंग चेक मात्र इथे केली जाते. आपण बघत आहात लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स टफ क्रिकेट लीगचा आजचा हा अंतिम दिवस. त्याचबरोबरने जर बघितलं तर भारतरत्न, विश्वरत्न, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल मेन्स टफ क्रिकेट लीगचा देखील आजचा हा शेवटचा दिवस आहे. आज मात्र विजेता संघ जे आपल्याला मिळणार आहे त्या स्पर्धेचे. आणि इथे काय घडत आहे, यस राहुल देखील काही कमी नाही आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जर बघितलं तर इथे यष्ट्या उडवल्या. आणि फलंदाज मात्र बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळाले. लेवा पाटीदार प्रीमियर लीगचे धोनी जरी म्हटलं राहुल यांना तरी चुकीचं राहणार नाही, कारण की विदिन अ सेकंड मात्र ज्यारित्या त्यांनी यष्टीरक्षकाची भूमिका बजावली. आहा क्या गॅपला भेदलं यार, क्लास. पहिल्याच बॉलवर ॲब्सल्यूट सुंदर फटका. आणि धावा मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे 4. भावेश कोल्हे यांच्या बाटपंना कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. ठाणा टू बुलढाणा. उलटा आणि वाईड 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 अवांतरचा चेंडू कळवला गेलाय. विकेटचं पतन. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागेल. जयेश नारखेडे यांना मात्र इथे विकेट मिळते. फलंदाज मात्र बाद राहिलेत. राहुल यांचा सेफ हँड आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद राहिलेत. 5च्या स्कोरवर आपण बघू शकतो 2 गडी बाद झालेत. यावेळेस डाऊन दी ग्राउंड कोणतीच संधी नाही आहे. तेजलजी यांच्या बाटपद्ध मात्र हा फटका जेवढे दिलेत तेवढे काढून देखील जाणार हे सांगतात येते. आणि पहिल्याच बॉलवर 4 वसूल केले. आणि फॉर्ममध्ये आहेत तेजलजी, कारण की दोन्ही मॅचमध्ये आपण बघतोय 25 धावा बनवून मात्र ते रिटायर झालेत. 2 बॉलमध्ये 2 चौकार आहेत आणि जे की आपल्याला पाहायला मिळालेत. रनसंख्या मात्र पुढे 13च्या स्कोरवर. 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 13 धावा बिनगडी बाद. याही वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. वाह चांगलं क्षेत्ररक्षण. रनसंख्या मात्र इथे 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. षटक समाप्तीचा इशारा. 2 ओव्हर 14 रन. 2 ओव्हर 14 रन 2 गडी बाद. 14 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 टीम तुलसी जेली. चला 2 ओव्हर 14 14 फॉर 2. गोलंदाजी मार्कवर पुढचं षटक घेऊन भैरव आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील.
मागच्या दिशेने फटका खेळा, फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर जुळतील गोल्डन बॉलच्या अंतर्गत. पुल पॉवरफुल सक्सेसफुल किती 6 षटकार अटॅक आणि खळखटाक. नक्कीच 22 धावा ज्या की स्कोर कार्डवर आहे. 28 बॉलमध्ये 78चं समीकरण आहे. बॅटिंग करून दाखवावी लागेल इथे हर्षलजी यांना. याही वेळेस पुल केला आणि ते देखील झेल ड्रॉप. रन संख्या मात्र वेगात वाढत असताना षटकारापाठोपाठ चौकार. टीमची रन संख्या मात्र 26 रन 26 for 2. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सरळ राहुलच्या हातात जाऊन विसावला बॉल. इथे देखील स्विंग अँड मिस हा देखील चेंडू डॉट. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धाव मात्र मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 3 ओव्हर 27 रन 3 ओव्हर 27 27 for 2. चला गोलंदाजी मार्कवर बदल. केडी यांना आता मात्र पुढचं षटक घेऊन दाखल होत असताना 27 वर 2 स्कोर. चांगला चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने टाकला. नो बॉल स्पीडच्या रिगार्डमध्ये जर बघितलं तर इथे कळवला गेला आणि पुढचा बॉल फ्री हिट. नो बॉल जो की कळवलाय खोदून काढला. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत आपण बघू शकतो की रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. फुलरचा बॉल टाकला होता तेवढा सुंदररित्या फॉलो थ्रू मध्ये अडवला देखील. यावेळेस बॅकफुटने खेळण्याचा प्रयत्न. ओहो इथे तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. शुभम क्या बात आहे. चांगल्यारित्या मात्र चेंडूला अडवलाय आणि 1 धाव मात्र मिळेल. 32 धावा 32. 22 बॉल 68 पाहिजेत. शुभम मात्र चांगल्याच इन ॲक्शन दिसलेत फील्डमध्ये. अजून एक चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्यारित्या रोखण्यात आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केडी यांना. किरण भाऊ ढाके यांच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये फक्त 6 धावा. मोठा फटका अद्यापही कन्सिडर नाही केला. षटकार चौकार अद्यापही खाल्लेला नाहीये. बॅटची कड होती इथे. एज घेऊन मात्र चेंडू मागच्या दिशेने गेला पण तेवढ्याच त्याने एक सिंगल मात्र चोरली आहे. नक्कीच गोदावरी ड्रिप्सला माहिती आहे की सिंगल डबलने काही खासा फरक पडणार नाही. अशा प्रकारचे मोठे फटके इथे मात्र रोखणं गरजेचं आहे. गॅपला भेदलं आणि सनाना पिरिरी चेंडू मात्र फरार चौकारासाठी षटकारासाठी. 6 फ्लॅट 6. 1 धाव मिळतीये. धावबाची संधी आणि इथे काय घडतंय नक्कीच आपण बघू शकतो की 1 धाव मात्र मिळतीये. षटक मात्र पूर्ण होईल. 4 ओव्हर 41 रन 2 गडी बाद. 41 for 2 आफ्टर 4. चला 4 ओव्हर 41 रन 2 गडी बाद आणि पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ज्यांची बॅटिंग होती अतिशय कातिल असे राहुल पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतात. दुसरीकडे हर्षलजी जबरदस्त बॅटिंग करतात आहे. 24 वर नॉट आउट आहे. कॅल्क्युलेटिव्ह करून खेळण्याचा प्रयत्न करतील. नो बॉल इथे मात्र कळवताना पंच. फुलरचा बॉल बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय. इथे देखील आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. याही वेळेस स्वीप करून काढलाय. फिल्डर मात्र आहे चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळते आणि दुसरी देखील धाव इथे सुरक्षितरित्या प्राप्त झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि रिटायर मात्र होत असताना जे की आपल्याला पाहायला मिळतील इथे हर्षलजी. धन्यवाद डीजे. चला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 45 for 2. 16 बॉल 55 रनची गरज आहे. बघा गोदावरी ड्रिप्स आपण जसं की बोललो सिंगल डबलनी काही खासा फरक पडणार नाही या टीमला. त्यांचा प्रयत्न आहे मोठे फटके मात्र रोखायचे आहेत. मोठे गारगुंडे मात्र इथे रोखायचे आहेत. लेफ्टी बॅटर जे की स्ट्रायकर एंडला आलेत आणि येताच मात्र पहिल्याच बॉलवर चौकार त्यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. धावा मिळाल्या 4. 49. चौकाराच्या मदतीने 49 रन. 49. हो याही वेळेस तेवढाच जबरदस्त अटेम्प्ट आणि काय झेल टिपलाय. एका हाताने मात्र
ब्लाइंडर अक्षय कोल्हे यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच रिप्ले आपण बघूयात. अक्षय कोल्हे जेवढी सुंदर स्माइल तेवढा सुंदर झेल देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये नक्कीच आपण बघू शकता. पुढच्या लाईनचा बॉल टाकला आणि क्या बात आहे यार. एका हाताने आकाश कंदीलचा बल्ब. आरटीच्या चॅनलवर नक्कीच रील पाहायला मिळू शकते आता लाईव्ह विजनवर देखील. आणि धावास्वरूपी मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना. शेवटचा बॉल, एक बॉल बाकी आहे. ओहो, हाय फ्लायर आणि सरळ तंबूचा रस्ता. राज आले आणि राज गेले. फलंदाज बाद. नक्कीच कॅचचा रिप्ले आपण जेवढा बघाल तेवढा मात्र कमी आहे. अजून एकदा बघूयात तो जो कॅच झेल जो टिपला होता अक्षय यांनी. आणि ये बात, क्या बात है यार. उडता हुआ अक्षय कोल्हे जो मात्र आपण इथे बघितला आहे. रोहित पारधी यांची स्माइल के थांबता थांबेना तो झेल बघल्यानंतर. रोहितही म्हणताय साला मैं भी ऐसा झेल एक दिन पकडूंगा. चला गोलंदाजी मार्कवर मात्र आता केतन अत्तर दे. किट्टू, ओहो, डाऊन दी ग्राउंड. आणि इथे काय घडतंय. फलंदाज मात्र परततील. तेजलजी चांगली बॅटिंग करत होते. फलंदाज मात्र बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 39 वर 5. ओहो, शॉट नहीं रॉकेट है और 6 से भरी यहाँ पर तुलसी जली की पॉकेट है. छक्का षटकार. 10 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 55. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे तिकडे. मला वाटतं 10 का दमला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होते. पण 10 का दमच्या समोर जर बघितलं ना तर एक मोठी दिवार उभी आहे कल्पेश भाऊ पाटील यांची. ती चिरून मात्र तुम्हाला तिथे धावा घ्याव्या लागतील. दरम्यानच्या काळामध्ये जस्टिलचे संचालक राहुलदादा कदम यांचं देखील इथे आगमन. नक्कीच गोदावरी ड्रीप संघाला सपोर्ट करण्यासाठी ते देखील उपस्थित आहे. आणि त्यांचं देखील मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम आहे आपलं चिंटू मामा. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात आहे. यावेळेसही आपण बघतोय किट्टू यांना अजून एक विकेट मिळते. नवीन बॉल असो की जुना बॉल, नक्कीच किट्टू मात्र नेहमी विकेट घेण्यासाठी जाणले जातात. आणि विकेट टेकर गोलंदाजाने आज मात्र आपली विकेट टेकिंग ॲबिलिटी अजून एक वेळेस सिद्ध केली आहे. आणि गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे. कल्पेश भाऊ पाटील जे की आता गोलंदाजी मार्कवर त्यांनी आपल्याला पाहायला मिळतील. केपी आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच ते म्हणतात आहे सुरुवातीच्या लीग मॅचेस आहे, यंग पोरांना चान्स देऊया जरा आपण मोठ्या मॅचमध्ये क्रुशियल मुवमेंटवर बॅटिंग बॉलिंग करूयात. आणि त्यासाठी मात्र केपी आता दाखल. ओहो, क्या बात आहे यार. टर्न जो पाहायला मिळाला आपल्याला आणि बॅटची कड घेऊन मात्र चेंडू सरळ राहुलच्या हातामध्ये. मी आधीच बोललो लेवा पाटीदार प्रीमियर लीगचा जर धोनी कोण आहे तर तो राहुल पाटीलच आहे. आणि यस, जसं की आपण बोललोच कल्पेश भाऊंबद्दल देखील फार हातभार मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी लावलेला आहे. नक्कीच करता धरताच राहिलेत ऑलमोस्ट या स्पर्धेमध्ये. फार मोठी भूमिका त्यांनी जी बजावली आहे. आणि विशेष कौतुक मात्र सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून त्यांचं झालं पाहिजे. संपूर्ण यूथ कमिटीचं झालं पाहिजे. एक धाव मात्र मिळते. स्विंग अँड मिस. बॉल टू कीपर वाला मामला. धावा स्वरूपी इथे मात्र डॉट बॉल येईल. चला 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल 63ची गरज. फटका इथे खेळलेला आहे. धावा स्वरूपी मात्र अजून एक फलंदाज मात्र जो की आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 8. यस, थँक्यू डीजे. कल्पेश भाऊ तेच तर म्हणतात आपल्याला कधी आणि आपण विकेट काढायचं काम करतो भाऊ. नक्कीच. आणि आतापर्यंत आपण बघतोय विकेट मात्र त्यांनी ज्या षटकात मिळवलं आहे अतिशय चांगल्या गोलंदाजीवर. हर्षल नक्कीच बॅटिंगला येऊ शकतात. हिमांशू बरोबर ना. यस. चला चला वेळ वाचवायचा आहे. 2 बॉल बाकी आहेत. यानंतर जर बघितलं तर क्वार्टर फायनल्स या स्पर्धेच्या मैदानाच्या आतमध्ये ऑन येणार आहे. ऑलमोस्ट हा टेबल टॉप. ओहो, व्हॉट अ शॉट. नक्कीच केपी यांची गोलंदाजी चांगली आहे. बट हर्षल यांचा फटका मात्र अतिशय झंझावत आहे. टेबल टॉपर संघ जे मात्र आपल्याला
सेमीफायनलमध्ये देखील डायरेक्ट दाखल होताना पाहायला मिळतील. 2 मॅच जिंकल्या आतापर्यंत गोदावरी ड्रीम्सने. आणि इथे देखील आपण बघतोय काय घडतंय. फलंदाज बाद, परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. तिसरी विकेट जी मात्र या ओव्हरमध्ये मिळाली आहे आणि इनिंग मात्र संपली आणि मॅच मात्र जिंकलाय 66 धावांनी. टीम गोदावरी ड्रीम्सने टेबल टॉप करत मात्र क्वालिफाय करताय सेमीफायनलच्या दिशेने. पुढचा मॅच क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच वुमेन्स क्वार्टर फायनलचा मॅच जो की पाहायला मिळेल Q3 वर्सेस Q6. आणि अवघ्या काही वेळा टॉस, आणि जसा टॉस होईल आपल्यासोबत जोडतील आमचे साथी समालोचक मित्र अयाज द इंडियन, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके अज्जू सर. ग्रुप फोटो टीम्स, दोन्ही टीमला विनंती आपण ग्रुप फोटो मात्र आपले मैदानाच्या आतमध्ये घेऊन टाकायचे. ओव्हर टू यू अयाज भाई.